आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या सत्ताधारी पक्षांमधली दरी वाढताना दिसते। वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला। या जनता दरबाराविरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनता दरबारासाठी दिवसभर वेटीस धरलं जातं, त्यामुळे शहराच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे। मी विनम्रपणे सांगतो, महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये गणेश नाईकने जितके जनता दरबार आयोजित केले त्याच्यातून जनसामान्याला त्यांच्या दुःखाना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला तेवढा कुठल्याही घटकांनी केलेला नाही। आणि हे निवडणुका झाल्या तरी सुद्धा जनता दरबार होत राहतील, निवडणुका हे येत राहतील, जात राहतील, परंतु जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक कायम राहणार आहे। आपण आणि मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मुंबईकरांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई